आपण महायुतीमध्ये नाही असं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणतायत। आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू असंही त्यांनी म्हटलंय। सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आमदारकीची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केली। 19 तारखेला सरकारला मागण्यांचं निवेदन देणार आहोत असे त्यांनी म्हटलं। पेरणी ते कापणीपर्यंतची कामं रोजगार हमीमधून करावी, 50% नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा, दिव्यांगांना 6,000 रुपये प्रति महिना द्यावेत अशा त्यांच्या मागण्या आहेत। तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहेत। हो, पण तुम्ही आता असं म्हटलं की तुम्हाला कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? मी महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर माझं काय म्हणणं आहे, मी जागा सोडणार ना, त्यांनी कोणाला सोडायचं ते ठरवणार। कधीपर्यंत हे आता आम्ही 19 तारखेला निवेदन देऊ। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा